मंडळी, शेतात विहीर असणं ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. त्यातही विहिरीला पाणी लागलं तर सगळ्या पिकांसाठी ते जीवनदान ठरतं. मात्र याच विहिरीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. धानोरा गावामध्ये राहत असलेल्या बाजीराव काकडे यांनी आपल्या शेतात विहीर घेतली होती. त्या विहिरीला पाणी देखील लागलं होतं. हे पाणी काढण्यासाठी ते आणि त्यांची 2 मुलं रात्रीच्या वेळी रानात गेली होती. त्याच रात्री बाजीराव यांच्या पत्नी एका लग्नावरून घरी परतल्या. नवरा आणि मुलं अजून आले नाहीत म्हणून त्या शेताकडे निघाल्या आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी जे पाहिलं ते बघून त्याच काय तर सगळं गाव हादरलं. त्या रात्री शेतात नेमकं काय घडलं, त्या विहिरीमुळे संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त झालं, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. धानोरा गावातलं काकडे कुटुंब गावात मेहनती, साधं आणि सगळ्यांशी आपुलकीने वागणारं कुटुंब म्हणून ओळखलं जायचं. बाजीराव सर्जेराव काकडे आपल्या दोन्ही मुलांसोबत शेतीची कामं करत होते. मोठा मुलगा आजीनाथ आणि धाकटा श्याम, दोघही तरुण, कष्टाळू आणि वडिलांना प्रत्येक कामात मदत करणारी. शेती हाच घराचा मुख्य आधार होता. त्यामुळे शेतीला कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांच्या शेतात नव्या विहिरीचं काम सुरू होतं. 50 फूट खोलीपर्यंत खोदकाम पूर्ण झालं होतं आणि विहिरीला चांगलं पाणीही लागलं होतं. त्यामुळे काकडे कुटुंबासाठी ही विहीर फक्त एक बांधकाम नव्हतं, तर भविष्यातल्या चांगल्या दिवसांची आशा होती. विहिरीभोवती सिमेंटचे कठडे बांधण्याचं कामही सुरू होतं. मात्र विहिरीत सतत पाणी साचत असल्यामुळे बांधकामात अडथळे येत होते. जर पाणी काढलं नाही तर सिमेंटचे कडे ढासळण्याची शक्यता होती. त्यामुळे विहिरीत साचलेलं पाणी काढण्यासाठी मोटार पंप बसवणं गरजेचं होतं. शनिवारी रात्री ही बाजीराव काकडे आणि त्यांची दोन्ही मुलं हेच काम करण्यासाठी शेतात गेले होते. रात्री साधारण 9:30ची वेळ होती. गावात शांतता होती. बहुतेक लोक आपल्या घरात गेले होते. पण काकडे कुटुंबाचे काम अजून सुरू होतं. बाजीराव काकडे, आजीनाथ आणि श्याम हे तिघेही विहिरीत उतरले होते. विहिरीत साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार पंप बसवण्याचं काम सुरू होतं. तिघेही आपल्या कामात व्यस्त होते. पण काही क्षणातच अशी घटना घडली ज्याने संपूर्ण गाव हादरलं. अचानक एक मोठा आवाज झाला आणि बघता बघता विहिरीचा कठडा आणि बाजूची माती खचली. मोठा मातीचा आणि दगडांचा ढिगारा थेट त्या तिघांच्या अंगावर कोसळला. एवढं सगळं इतक्या वेगात घडलं की त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदापूर्वी जे तिघे विहिरीत काम करत होते ते क्षणात मातीखाली गाडले गेले. विहीर अक्षरशः त्यांच्या दफनभूमीत बदलली होती आणि विहीर खचल्याचा आवाज इतका मोठा होता की तो आसपासच्या परिसरातही ऐकू गेला. आवाज ऐकताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. तिथे पोहोचल्यावर समोरचं दृश्य पाहून प्रत्येक जण हादरला. विहिरीचा मोठा भाग कोसळलेला होता. माती आणि दगडांचा ढिगारा विहिरीत पडला होता. ग्रामस्थांनी कोणतीही वाट न पाहता तात्काळ मदत कार्य सुरू केलं, कारण प्रत्येकालाच वाटत होतं की कदाचित तिघांना वाचवता येईल. याच दरम्यान बाजीराव काकडे यांच्या पत्नी एका लग्न समारंभातून घरी परत आल्या. रात्री उशीर झाला तरी नवरा आणि दोन्ही मुलं घरी न आल्यामुळे त्यांना काळजी वाटू लागली. त्या त्यांचा शोध घेत शेताकडे गेल्या. पण तिथे पोहोचल्यावर समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. विहिरीभोवती मोठी गर्दी होती. ग्रामस्थ मदत कार्य करत होते. विहीर पूर्णपणे खचलेली होती. नवरा आणि दोन्ही मुलं मातीखाली दाबली गेलेली समोर आली. त्या क्षणी त्यांच्या तोंडून एकच आक्रोश बाहेर पडला. उपस्थित ग्रामस्थांच्याही डोळ्यात पाणी आलं, कारण एका क्षणात त्या आईचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला होता. मातीचा ढिगारा खूप मोठा असल्यामुळे मदत कार्य करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने 2 मोठी LR म्हणजेच पोकलेन यंत्र बोलावली. त्या यंत्राच्या सहाय्याने माती बाजूला काढण्याचं काम सुरू झालं. रात्रभर बचाव कार्य सुरू होतं. ग्रामस्थ, नातेवाईक आणि प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. प्रत्येक जण तणावात होता. पण जसजसा वेळ पुढे जात होता तसतशी आशा कमी होत चालली होती. सकाळपर्यंत तिघांनाही मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केलं. बाजीराव सर्जेराव काकडे, आजीनाथ बाजीराव काकडे आणि श्याम बाजीराव काकडे एका घरातील तिन्ही आधारस्तंभ कायमचे निघून गेले होते. या घटनेमुळे काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या आईसमोर कालपर्यंत तिचा नवरा आणि 2 तरुण मुलं होती, त्याच आईसमोर आता तिघांचे मृतदेह होते. एका क्षणात तिचं अख्खं आयुष्य बदलून गेलं होतं. गावकऱ्यांनाही या घटनेचा मोठा धक्का बसला, कारण काकडे कुटुंब गावात मेहनती, साधं आणि मदतीला धावून जाणारं कुटुंब म्हणून ओळखलं जायचं. बाजीराव काकडे आणि त्यांची दोन्ही मुलं दिवस रात्र शेतीसाठी मेहनत करत होती. शेती सुधारावी, घराची परिस्थिती बदलावी, त्यासाठी ते झटत होते. पण नियतीने त्यांच्यावर असा काही घाला घातला, त्यांना स्वतःला सावरण्याची संधीही मिळाली नाही. या घटनेनं संपूर्ण धानोरा गावावर शोककळा पसरली. रविवारी सकाळपासून गावात शांतता होती.
प्रत्येकाच्या तोंडी फक्त काकडे कुटुंबाची चर्चा होती. गावकऱ्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की कालपर्यंत गावात फिरणारे बाप आणि 2 मुलं या जगात नाहीत. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण ही फक्त दुर्घटना नव्हती, तर एका मेहनती शेतकरी कुटुंबाचं एका क्षणात उद्ध्वस्त झालेलं आयुष्य होतं. आज रविवारी सकाळी 11 वाजता धानोरा गावातील स्मशानभूमीत तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घरातून तिन्ही पार्थिव बाहेर पडताना संपूर्ण गाव हळहळलं. आईचा आक्रोश, नातेवाईकांचा हंबरडा आणि गावकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी, हे सगळं वातावरण सुन्न करून टाकणारं होतं. कारण कालपर्यंत ज्या घरात तिघांच्या आवाजाने गजबज होती, त्या घरात आता शांतता पसरली होती. या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागात सुरू असलेल्या अशा कामांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आलाय. शेतकरी आपल्या शेतीसाठी, पाण्यासाठी आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी जीवाचं रान करत असतो, पण अनेकदा अशा कामांमध्ये आवश्यक सुरक्षिततेची साधनं नसतात आणि एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. काकडे कुटुंबासोबतही नेमकं तेच झालं. ज्या विहिरीमुळे शेती हिरवीगार होईल, घरात सुख येईल अशी स्वप्न या कुटुंबाने पाहिली होती, त्याच विहिरीने त्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला. एका आईसमोर तिचा नवरा आणि 2 तरुण मुलं कायमची निघून गेली आणि धानोरा गावच्या मनावर कायमची जखम निर्माण करून गेली. मंडळी, घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.